स्ट्रेस नव्हे, ताण. कोणत्या शब्दाचं नशीब कधी उघडेल काही सांगता येत नाही. सध्या स्ट्रेसची प्रचंड चलती आहे. ज्याला त्याला स्ट्रेस असतो, जी ती सिच्युएशन स्ट्रेसफुल असते. आता गंमत बघा, खरं तर स्ट्रेस हा शब्द उच्चारायला अगदी कठीण. स, ट आणि र एकत्र, आणि याच अर्थाचे आपले मराठी ताण किंवा तणाव उच्चारायला अगदी सोपे. पण आपण ते नाही वापरणार. आपण स्ट्रेसचंच घोडं दामटणार. मी म्हणतो कशाला, काय साधतं या हट्टाने. आता यापुढे हल्ली वर्कप्लेसमध्ये खूप स्ट्रेस आहे अशी भंपक वाक्य वापरण्याऐवजी हल्ली कामाचा खूप ताण आहे अशी जोरदार वाक्य वापरा. आणि सध्या मी स्ट्रेसफुल सिच्युएशन फेस करतो आहे असं म्हणण्यापेक्षा सध्या मी तणावाच्या प्रसंगाला धीराने तोंड देतो आहे असं म्हणा. मला तर वाटतं नुसती भाषा बदललीत तरी तणाव पुष्कळ कमी होईल. विश्वास नाही बसत? एकदा करून तर पहा. आणि हो, आपण मराठी बोललो तर अगदीच अनसफिस्टिकेटेड वाटू वगैरे विचार मनाला शिव देखील देऊ नका. आपली मराठी अगदी समृद्ध, अभिजात भाषा आहे. अभिमानाने वापरा ती.